गुणरत्न सदावर्तेंना मराठ्यांचा काय त्रास आहे तेच कळत नाही। मागच्या वेळी देखील सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली आणि सदावर्ते जिंकले। आज पुन्हा कोर्टामध्ये मराठा आरक्षणासाठी जे काही हिंसक वळण लागलं त्यासाठी सदावर्तेंनी याचिका दाखल केली। या माणसाने मराठ्यांना इतका त्रास दिलाय की याला जो पक्ष जवळ करेल तो पक्ष राजकारणातून उठलेला असेल। सदावर्तेचं नाव जरी कानावर पडलं ना तर प्रत्येक मराठाच्या तळपायाची आग मस्तकात जाते। गुणरत्न सदावर्ते मराठ्यांच्या विरोधात जाण्याची हिंमत करतायत, त्यांना नेमकं कोण मदत करते? मराठा समाजाच्या विरोधात जाऊन सदावर्तेंच्या हाती काय लागणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। गुणरत्न सदावर्ते हे तेच नाव आहे जे कानावर जरी पडलं ना प्रत्येक मराठ्याच्या तळपायची आग मस्तकात जाते। देवेंद्र फडणवीसांना श्रद्धेय हा शब्द वापरणारा हे तेच नाव आहे जे मनोज जरांगे पाटलांना शरद पवारांचा पोपट म्हणून संबोधतं, हे तेच नाव आहे। पण लक्षात घ्या, हीच व्यक्ती, हेच गुणरत्न सदावर्ते आज पुन्हा कोर्टात धावलेत आणि कारण पुन्हा मराठा हेच आहे। याला मराठ्यांचा काय त्रास आहे मला कळत नाही। मागेही सुप्रीम कोर्टामध्ये मराठ्यांच्या विरोधात याचिका करणारे हे आणि यांच्या घरातली काही मंडळी यांनी सुप्रीम कोर्टात मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आणि हे जिंकले देखील। सगळ्यात जास्त कायदा यांनाच समजतो, सुसंस्कृत माणसांचं हे दुसरं लक्षण। गुणरत्न सदावर्ते यांनी आज काय केलं माहितीये? आज पुन्हा कोर्टामध्ये मराठा आरक्षणात जे काही हिंसाचार झाला असेल किंवा जे काही हिंसक वळण लागलं असेल, आता हा संशोधनाचा विषय नेमकं त्यात मराठा होते की नव्हते, पण ह्या माणसाने त्या विरोधात याचिका दाखल केली। ती याचिका 8 नोव्हेंबरला सुनावणीसाठी कोर्टामध्ये येणार देखील आहे। ह्या माणसाने कायम आपल्या ज्ञानाचा उपयोग कुठे ना कुठेतरी कोणाला तरी त्रास देण्यासाठी कायम केला गेलेला आहे। बघा ना, मराठा आरक्षण आंदोलनामध्ये जिथे मुंबई हायकोर्टामध्ये यांना चपराक पडली तिथे हे सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि तिथे मराठा आरक्षण आंदोलनाला त्यांनी चॅलेंज केलं आणि जिंकले देखील। आणि डंके की चोट पे हा जो त्यांचा डायलॉग आहे, ह्या डंके की चोट पे डायलॉग वर मराठ्यांना चिथवायचा कायम प्रयत्न केला। तुम्ही एक घटनाक्रम लक्षात घ्या, मराठा आरक्षण आंदोलनामध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी घाईघाईमध्ये हे आरक्षण देऊ केलं, त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यासाठी बघा तोपर्यंत सरकार गेलं होतं। फडणवीसांचं सरकार जातं हे जेव्हा लक्षात आलं, त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचं जी याचिका होती सुप्रीम कोर्टातली, त्या याचिकेवर कुठेतरी महाविकास आघाडीच्या सरकारला अडचणीत आणण्यासाठी या माणसाला कुठेतरी तयार केलं गेलं। हा माणूस आणि भारतीय जनता पक्ष किंवा हा माणूस किंवा देवेंद्र फडणवीस यांचे कसे थेट संबंध येतात? तसं पाहायला गेलं तर यांची वैयक्तिक काही महत्वाकांक्षा असेल असं मला काही वाटत नाही। याचं कारण असं, कारण वैयक्तिक महत्वाकांक्षा जर असेल तर ती थेट निवडणुकांमधून हा माणूस कधीच जाऊ शकत नाही। हा मागच्या दारांनी आत केला जाऊ शकतो, मागच्या दारांनी, पण आज अशी परिस्थिती आहे की याला मागच्या दारांनी जो कुठला पक्ष घेईल ना तो पक्ष राजकारणातून उठेल। कारण ह्या माणसाने इतकं मराठ्यांना त्रास दिलेला आहे, मी त्रास हाच शब्द वापरेल, या माणसाने इतका त्रास दिलेला आहे की त्याला जो कोणी पक्ष जवळ करेल तो पक्ष राजकारणातून उठलेला असेल। होय, मी जबाबदारीने सांगतो। आता विचार करा, थेट महत्वाकांक्षा कशी? निवडणुकांना सामोरं जाऊन एखाद्या मोठ्या पदावर जाणं, एखाद्या समाजाच्या बाजूने बोलल्यानंतर तुम्ही निवडणुकांना सामोरे गेलात तर ती गोष्ट वेगळी, पण तुम्ही एखाद्या इतक्या मोठ्या समाजाच्या विरोधात जाताय, तेही मराठा समाजाच्या विरोधात जाताय, काय राजकीय महत्वाकांक्षा ठेवणार? तुम्ही साधे नगरसेवक देखील बनणार नाहीत, कारण एखादा नगरसेवक बनण्यासाठी देखील आपल्याला मुंबईसारख्या महानगरामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल 7 ते 8 हजार मतांची गरज असते। तुम्हाला तुमच्या परिवाराच्या बाहेर 40 लोक मतदान करणार नाहीत या सदावर्ते आणि परिवाराला। त्यामुळे राजकीय महत्वाकांक्षा सोडून द्या। आता राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या मागच्या दारांनी आत येण्याचा, तोही होऊ शकत नाही, कारण ज्या प्रकारे ह्या माणसाने किंवा आजकाल तर भारतीय जनता पक्षाचे नेते खुल्यामध्ये बोलायला लागले, त्यांचा आमचा काही संबंध नाही। त्यामुळे आता वैयक्तिक महत्वाकांक्षा तर संपली, पण ते एक असतं ना, एक नातं असतं, कुठेतरी एक आतल्या आत काही गोष्टी चालत असतात। एसटी महामंडळाचं आंदोलन बघा, ह्याने 3 माझ्याकडे उदाहरण आहेत। 3ही वेळा ह्याने कसं महाविकास आघाडी असेल किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा ठाकरे फॅमिली असेल यांच्यावर कसा आरोप करण्याचा प्रयत्न केला तुम्ही पहा। एसटी महामंडळाचं आंदोलन चालू होतं, खरं पाहायला गेलं तर एसटी महामंडळाच्या त्या कर्मचाऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त हा मराठा समाज आहे। मग आता विचार करा, तिथे देखील एक मराठा लाख मराठा किंवा डंके की चोट पे या सगळ्या घोषणा दिल्या गेल्या, पण त्याच्या आधी आमच्या ह्या बांधवांनी ही गोष्ट मात्र चांगली विसरली की ह्याच माणसाने मराठा आरक्षण आंदोलन संपवलंय। आंदोलन संपवलंय म्हणण्यापेक्षा ती याचिका सुप्रीम कोर्टामध्ये याच माणसामुळे रद्द झालेली आहे।
आरक्षण संपवायचं काम ह्या माणसाने केलंय, त्याच्यावर आपण विश्वास तरी कसा ठेवायचा? पण तरीही एसटी महामंडळाच्या आंदोलनामध्ये या माणसाने रोल घेतला, कारण त्यावेळेस सरकार होतं महाविकास आघाडीचं, मुख्यमंत्रीपदी उद्धव साहेब ठाकरे बसले होते. शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी सांगितलं, जे जे फायदे सरकारमध्ये असताना तुम्हाला मिळणार असतील ते सारे फायदे देऊ करू शकतो, फक्त हे मंडळ विलीन होऊ शकत नाही, कारण हे महामंडळ आहे. आणि स्पष्ट सांगितलं गेलं होतं की महामंडळ विलिनीकरणाचा हक्क हा राज्य सरकारांना नाही, महामंडळ विलीन करण्याचा हक्क हा केंद्राच्या अखत्यारीत येतो. आणि हे स्पष्ट सांगितलं गेलं होतं. पण जे सारे फायदे असतात त्या सरकारी कर्मचाऱ्यांचे, ते सगळे फायदे तुम्हाला देऊ करतो. मला वाटतं त्यावेळेस ऍडव्होकेट अनिल परब साहेब परिवहन मंत्री होते, त्यांनी वारंवार हस्तक्षेप केला, पण ह्या माणसाने शेवटपर्यंत आंदोलन चिघळत ठेवलं आणि अजून देखील त्या कर्मचाऱ्यांना 1 रुपयाचा त्या आंदोलनातून फायदा झाला नाही. जवळपास 8 ते 9 महिने एसटी महामंडळ बंद राहिलं, ठप्प राहिलं, पण त्यातून रुपयाचा फायदा त्या कर्मचाऱ्यांना झाला नाही. त्या कर्मचाऱ्यांकडनं वर्गण्या काढल्या गेल्या, याची देखील माहिती आली. प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे महिन्याला 500-500 रुपये काढण्यात आले, म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यात आलं. पण त्या कर्मचाऱ्यांना ते 500 रुपये कुणाच्या घशात गेले आता हे मी खुल्यामध्ये सांगणार नाही, त्याची माहिती तुम्ही काढावी, थोडासा घरचा अभ्यास तुम्हाला पण द्यावा लागेल मला. पण अजून देखील त्या कर्मचाऱ्यांना जे बेनिफिट, जे फायदे त्यावेळेस आपलं सरकार देणार होतं, ते देखील या सरकारने दिलं नाही. जे म्हणत होते तुम्हाला आम्ही सरकार आल्या पहिल्याच 15 दिवसात तुम्हाला महामंडळ विलीन करून घेतो, हे कोण म्हणालं होतं? देवेंद्र फडणवीस, विशेषतः पडळकर, विशेषतः प्रवीण दरेकर. जरा विचारावं, ह्या नेत्यांची विधानं ऑन रेकॉर्ड आहेत. अजून देखील छदाम मिळालेला नाही. आता पुढे बघा, तिथे याने वातावरण तापवलं, कारण सरकार भाजपाचं नव्हतं. दुसरं उदाहरण सांगतो. सुप्रीम कोर्टामध्ये ज्या वेळेस मराठा आरक्षण आंदोलन किंवा त्याची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये होती, ज्यावेळेस हायकोर्टात होती तोपर्यंत ह्यांचं सरकार होतं. लक्षात घ्या, तोपर्यंत भाजपाचं सरकार होतं. पण सुप्रीम कोर्टात जेव्हा केस आली त्यावेळेस भाजपाचं राज्यात सरकार नव्हतं. त्यामुळे कुठेतरी याला लगाम घालावा, हा एवढा मोठा निर्णय होऊच देऊ नये, त्यासाठी हे सारं वातावरण तयार करण्यात आलं आणि एखाद्या माणसाला पुढे करण्यात आलं. त्या याचिकेमध्ये केस करणाऱ्यांमध्ये मला वाटतं ह्यांच्या पत्नी होत्या, जयश्री सदावर्ते होत्या मला वाटतं. मग विचार करा, हे नक्की कोण घडवून आणतंय? हा आपण देखील बारीक विचार केला पाहिजे. हे सांगताना भरपूर सांगतील की यांचा आमचा संबंध नाही, पण सगळे तुमचे रस्ते एकमेकांच्या गल्ल्यांमधूनच जात असतात, मग संबंध कसा नाही? गुणरत्न सदावर्ते पुन्हा कोर्टात गेल्यामुळे यावर लोकांच्या काय कमेंट